नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण अनेक व्यक्तींना शरीरातील लाल रक्तपेशी कमी असल्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं, ज्याला वैद्यकीय भाषेत ॲनिमिया असे म्हणतात. आणि अशा या ॲनिमियामध्ये म्हणजेच रक्ताच्या कमतरतेमध्ये घरगुती उपचार म्हणून बीटरूटचा ज्यूस कसा आणि कोणासोबत घ्यावा याविषयी बघणार आहोत. बीटरूट हे रंगाने लाल रक्तपेशीसारखेच असते आणि याच्या सेवनामुळे रक्त वाढत असते. म्हणजेच रक्तवाढीसाठी बीटरूटचा रस म्हणजे ज्यूस सर्वोत्तम आहे. बीटरूटला ज्यूस करत असताना त्यासोबत चवीसाठी म्हणा किंवा त्याचे गुण वाढण्यासाठी आपण आवळ्याचा रस घेऊ शकतो. आवळा सोबत असल्यास शरीरात लोह शोषून घेण्याची क्षमता वाढते. बीटरूटचा ज्यूस करत असताना त्यासोबत डाळिंबाचा रस समाविष्ट केला जाऊ शकतो. आवळ्याप्रमाणेच लोह शोषून घेण्याची क्षमता यामुळे वाढते. बीटरूटचा ज्यूस करत असताना सोबत सफरचंदाचा रस दिल्यास किंवा बीट ज्यूस तयार झाल्यानंतर त्यात सफरचंदाच्या गराला बारीक करून सोबत दिल्यास जोमाने लोह वाढण्यास मदत होते. बीटरूटचा ज्यूस बनवत असताना सोबत काळी द्राक्ष यांचा देखील ज्यूस केला जाऊ शकतो. सफरचंदाप्रमाणेच लोह वाढण्यासाठी याची मदत होते. बीटरूटचा ज्यूस सोबत गाजराचा रस देखील रक्तवाढीसाठी आणि शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी उत्तम समजला जातो. अशा प्रकारे बीटरूटचा ज्यूस सोबत द्राक्ष, सफरचंद, डाळिंब, गाजर किंवा आवळा यांचा ज्यूस सेवन केला असता जोमाने रक्त वाढण्यास मदत होते. शक्यतो बीटरूट सोबत वरीलपैकी एक किंवा जास्तीत जास्त 2 फळांचा ज्यूस एकत्र करावा. बीटरूट व्यतिरिक्त पालक पानांचा रस लोहाच्या कमतरतेवर उत्तम पर्याय आहे. या व्यतिरिक्त खजूर पानक म्हणजेच खजुराचे सरबत हे देखील लोह तयार करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. अशा प्रकारे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट, द्राक्ष, सफरचंद, डाळिंब, आवळा, गाजर, पालक आणि खजूर यांचा वापर आपण घरच्या घरी करू शकतो. नमस्कार.